अंबई जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत उर्दू माध्यमाचे 5 ते 6 पदे रिक्त असून शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक देण्याची मागणी करत शालेय व्यवस्थापन समितीतर्फे वरिष्ठांना निवेदन देण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील अंबई येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मागील वर्षापासून उर्दू माध्यमाचा 1 मुख्याध्यापक, 2 सहशिक्षक आणि 3 पदवीधर असे एकूण 5 ते 6 पदे रिक्त आहेत। उर्दू माध्यमात 327 विद्यार्थी संख्या असून रिक्त पद जास्त असल्यामुळे शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकवताना भार पडत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकातून संताप व्यक्त केला जातोय। मी मोबिन देशमुख शालेय शिक्षण समिती उर्दू माध्यमचे रिक्त जागेसाठी आम्ही सीओ शिक्षकासाठी मागणी केली, सीओ साहेबाकडे आणि विशेष म्हणजे शिक्षण अधिकारीकडे आणि गट शिक्षण अधिकारीकडे सुद्धा, आणि आम्हाला शिक्षक मिळावे यासाठी आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाला सुद्धा निवेदन दिलेले आहे। तरी मेहरबान साहेबांनी आम्हाला त्वरित शिक्षक उपलब्ध करून द्यावे ही विनंती। विद्यार्थी संख्या किती? आमची विद्यार्थी संख्या 323 आहे, 327 आहे सध्या, आणि पुन्हा 10-20 प्रवेश होणार आहे। शिक्षक संख्या किती कमी आहे? शिक्षक उर्दू माध्यमाचे 1 HM आणि सहशिक्षक 3 आणि पदवीधर 2 असे 5 रिक्त जागा आहे आमच्या। पाठपुरावा कुठं केलं तुम्ही? आम्ही सर्वप्रथम सीओकडे निवेदन दिलं, त्यानंतर शिक्षण अधिकारी चव्हाण मॅडमकडे दिलं आणि गट शिक्षण अधिकारी सिल्लोड यांच्याकडे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला 2-4 दिवसाची अवधी दिलेली आहे, ती भरती होणार आहे आणि त्या भरतीतून आम्हाला तुम्हाला शिक्षक देऊ असं आश्वासन दिलं त्यांनी। अंबई जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना उर्दू माध्यमातील 5 ते 6 रिक्त पदे भरण्यात यावे असे निवेदन दिले आहे। तसेच मराठी माध्यमासाठी वर्ग 5वा आणि उर्दू माध्यमासाठी वर्ग 8वा असे 2 वर्ग वाढवण्याची मागणी केली आहे। उर्दू माध्यमातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य महमूद सय्यद, शालेय समिती अध्यक्ष शेख वसीम, उपाध्यक्ष मोबिन देशमुख, शेख उस्मान, सुभान खान, वाजेद पठाण यांच्यासह पालकांनी केली आहे। अनीस बेग, MC न्यूज अंबई, सिल्लोड।